राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। आताची सर्वात मोठी बातमी, राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मुदत दिली आहे। राहुल नार्वेकर यांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी 3 आठवड्यांचा वेळ मागितला होता, पण वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी याला विरोध केला। वेळ वाढवून मागणं हे नेहमीचं होत आहे, त्यामुळेच एका आठवड्याची मुदत द्यावी असं म्हणून सिंघवी म्हणाले। सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना 3 नाही 2 आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे। सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर वकील सिद्धार्थ शिंदे यांनी TV9 मराठीला माहिती दिली। आज तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितलं की 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होईल, पण निकाल लिहिण्यासाठी 3 आठवड्यांचा वेळ द्या। पण कोर्टाने मात्र त्यांना 15 दिवसांचा वेळ दिला आहे। 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होईल अशी हमी तुषार मेहता यांनी दिली आहे। वेळ जरी थोडा वाटत असला तरी निवडणूक आयोगाचा निकाल काय लागतो हे पाहणे महत्त्वाचे आहे। तो आला तर त्या आधारावर नार्वेकर निकाल देऊ शकतात, जसं की त्यांनी शिवसेनेच्या निकालाच्या बाबतीत केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाला मिळणार याबाबत निवडणूक आयोगाचा निकाल आज किंवा या आठवड्यात कधी येऊ शकतो, असं वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले। सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्या वर्षी 2 गट पडले, शरद पवार गट आणि अजित पवार गट। शरद पवार एक विरोधी पक्षात आहे, तर अजित पवार गट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांश आमदारांचा अजित पवार गटाला पाठिंबा आहे। अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।